भुजबळांनी सरकारला थेट प्रश्न विचारले। GR काढताना हरकती का मागवल्या नाहीत असा त्यांनी पहिला प्रश्न केलाय। नोंदी शोधल्या मग हैदराबाद गॅझेट कशासाठी असाही त्यांनी प्रश्न केलाय। कुळ या शब्दाची व्याख्या यामध्ये का स्पष्ट केली नाही असे छगन भुजबळ यांनी अनेक प्रश्न सरकारसमोर उपस्थित केलेले आहेत। ते त्या हैदराबाद तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते। मग आता हैदराबादचं काय आहे? आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलं? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी, जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमात रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे। रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला। काय वापरला? रिलेशन। त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे। तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार।